नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, इन्कम टॅक्सचं रिक्रुटमेंटचं एक नोटिफिकेशन मित्रांनो पब्लिश झालेलं आहे. त्याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला पण सुरुवात झालेली आहे. हे नोटिफिकेशन जे पब्लिश इन्कम टॅक्सचं मी आता सांगितल्याप्रमाणे जे झालं आहे, हे नोटिफिकेशन एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो आहे. जे स्पोर्ट्स पर्सन आहेत तर हा जो स्पेशल रिक्रुटमेंट जो आहे, स्पेशल रिक्रुटमेंट स्पोर्ट्स कोट्यासाठीची आहे, थोडक्यात स्पोर्ट्स पर्सनसाठी आहे. तर या नोटिफिकेशनची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि नेमकं याचं ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे तर कधीपासून झाली आहे आणि त्याची लास्ट डेट काय आहे, याला एक्झाम आहे का, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे आणि पोस्ट निहाय त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, प्रिफरन्सेस कसे असणार आहेत जेव्हा सिलेक्शन होणार आहे, याच्याबद्दलची पूर्ण माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त स्पोर्ट्स पर्सन जे आहेत, जे या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेल्या खेळांशी निगडीत आहेत, त्या सगळ्यांपर्यंत जे एलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लाईक करा, यूट्यूब चॅनल बोर्डेज करिअर अकॅडमीचं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन मित्रांनो प्रेस करा. चला बघूया की या नंबर ऑफ वॅकन्सीज मित्रांनो किती आहेत आणि याची डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा मित्रांनो पोस्ट निहाय वेगवेगळं आहे, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. बघा मित्रांनो, जर तुम्ही बघत असाल तर इथे तुम्ही क्लिअर बघता आहात की नोटिफिकेशन आहे हे इन्कम टॅक्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबई. मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे हे मागच्याही वर्षी आलेलं होतं, परंतु ते कॅन्सल झाल्याच्या नंतर हे पुन्हा याचं नोटिफिकेशन मित्रांनो आलेलं आहे. सो हे जे नोटिफिकेशन आहे दॅट इज रिक्रुटमेंट ऑफ मॅरिट्स, म्हणजे जे स्पोर्ट्स पर्सन आहे, त्याच्यानंतर याच्या पोस्ट वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट, मल्टीटास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट 2023 चं हे नोटिफिकेशन मित्रांनो आहे. आता आपण डिटेल मध्ये जाऊया की बघा याच्या इम्पॉर्टंट ज्या तारखा आहेत, डेट आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो ची सुरुवात याची ऑलरेडी झालेली आहे, ती आहे 22 तारखेपासून, म्हणजे 22 म्हणजे 22 डिसेंबर 2023 पासून याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची 19 जानेवारी 2024 आहे. 19 जानेवारी ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे. आता याच्या वॅकन्सीज बघूया, पोस्ट मी आहे किती आहे. याच्यामध्ये इन्स्पेक्टर जे आहेत इन्कम टॅक्सचे हे 14 मित्रांनो वॅकन्सीज आहेत. पे लेवल जी आहे ती 7th CPC पे नुसार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 च्या 18 वॅकन्सीज आहे. याचं पे लेवल 4th आहे, 4 आहे मित्रांनो. टॅक्स असिस्टंटच्या तब्बल 119 वॅकन्सीज आहेत. लेवल 4 चं पे स्केल मित्रांनो त्यानुसार आहे. मल्टीटास्किंगच्या MTHच्या 137 आहे लेवल 1. त्याच्यानंतर कॅन्टीन अटेंडंटच्या 3 वॅकन्सीज आहेत, 3 वॅकन्सीज लेवल 1. अशा टोटल नंबर ऑफ ज्या वॅकन्सीज आहेत, पोस्ट आहेत, त्या आहेत 291 वेगवेगळ्या, मी आता या सांगितल्याप्रमाणे. आता मित्रांनो पुढे आपण बघूया जे इम्पॉर्टंट आहे ते, त्याच्याबद्दल आपण आता सगळ्यात महत्त्वाचं जे बऱ्याच कॅन्डिडेट करणं ज्याच्याबद्दल विचारणा होते की नेमकं सिलेक्शन करतात. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये एक्झाम नाही आहे, कुठलीही एक्झाम याच्यामध्ये नाही आहे. स्किल टेस्ट होणार आहे. स्टेनोग्राफर च्या एक्झाम आपल्या पोस्टसाठी आणि टॅक्स असिस्टंट ते मी पुढे सगळं पुढे सांगणार आहे. बाकी याच्यात कुठलीही एक्झाम मित्रांनो नाही आहे. मग आता जर एक्झाम जर नसेल
तर सिलेक्शन करताना काहीतरी क्रायटेरिया फॉलो करावा लागेल. मग तो क्रायटेरिया काय आहे, थोडक्यात कोणाला प्रिफरन्स देणार आहे आणि तो प्रिफरन्स कसा असणार आहे याची माहिती मित्रांनो आता मी पुढील या सगळ्या याच्यामध्ये पॅराग्राफ मध्ये इथं आहे, मी तुम्हाला ती व्यवस्थित सांगतो. तुम्ही नीट ऐकून घ्या. बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे तुम्हाला नेमकं सगळं समजेल. आता ऑर्डर ऑफ प्रिफरन्सेस जे आहेत ते बघूयात मित्रांनो. आता याच्यामध्ये फर्स्ट प्रिफरन्स जो आहे टू दोज कॅन्डिडेट हु हॅव रिप्रेझेंटेड the country in the international competition with the clearance of Department of Youth Affairs and Sports. पहिला जो प्रिफरन्स असणार आहे तो पहिला प्रिफरन्स मित्रांनो असे कॅन्डिडेट ज्यांनी रिप्रेझेंट केले देशासाठी आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मित्रांनो त्यांनी क्लिअर केलेला आहे. म्हणजे थोडक्यात इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी ती क्लिअर केलेली असली पाहिजे. आणि मित्रांनो हे जे क्लिअरन्स आहे हे डिपार्टमेंट ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स कडनं मिळालेलं असलं पाहिजे. ते सर्टिफिकेट जे आहे ते त्याचं क्लिअरन्स अशा कॅन्डिडेटला पहिला प्रिफरन्स आहे. सेकंड जो प्रिफरन्स मित्रांनो आहे असे कॅन्डिडेट हु रिप्रेझेंटेड अ स्टेट और युनियन टेरिटरीज अँड युनियन टेरिटरीज in the senior or junior level national championship organized by National Sports Federation recognized by Youth Affairs and Sports or National Games organized by Indian Olympic Association and have won medal or position up to third place. हे लक्षात ठेवा. सेकंड प्रेफरन्स कोणाला मिळणार आहे असे कॅन्डिडेट जे स्टेट साठी मित्रांनो स्टेटच्या ज्या स्टेट मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे स्टेट और युनियन टेरिटरी इन द सिनियर और ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि मित्रांनो त्यांनी मेडल जे आहे त्यांनी जिंकलेलं आहे दॅट इज और पोझिशन अप टू थर्ड प्लेस. जे मेडल जिंकलेलं आहे त्याच्यामध्ये गोल्ड मेडल सिल्वर ब्रॉन्झ आहे ना किंवा थर्ड पोझिशन पर्यंत म्हणजे थर्ड पोझिशन पर्यंत म्हणजे गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ या पद्धतीचं मित्रांनो. तर हे सेकंड प्रिफरन्स असणार आहे. थर्ड प्रिफरन्स कोणाला असणार आहे तेही बघून घेऊ. आता याच्यामध्ये जो थर्ड प्रिफरन्स आहे मित्रांनो तो असे कॅन्डिडेट हु हॅव रिप्रेझेंट युनिव्हर्सिटी in an international university competition conducted by the Association of Indian Universities आणि मेडल जिंकलेलं त्याने असलं पाहिजे पोझिशन अप टू थर्ड प्लेस इन फायनल्स. सेम आहे फक्त चेंज काय झालंय की असे कॅन्डिडेट ज्यांनी रिप्रेझेंट केलंय युनिव्हर्सिटी इन अन इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन. हे तुम्ही इथं लक्षात घ्या. बाकी फोर्थ प्रिफरन्स कोणत्या कॅन्डिडेटला आहे who have represent state schools in the national sports games for school conducted by All India School Games Federation and have won medals or position up to third place. ठीक है. थर्ड प्रेफरन्स कोणाला आहे मित्र फोर्थ प्रेफरन्स कोणाला आहे असे कॅन्डिडेट ज्यांनी रिप्रेझेंट केलेला आहे स्टेट स्कूल्स इन द नॅशनल स्पोर्ट्स गेम फॉर स्कूल कंडक्टेड बाय द ऑल इंडिया स्कूल गेम्स आणि त्यांनी मेडल जिंकलेलं आहे अप टू थर्ड प्लेस पर्यंतचं. फिफ्थ प्रेफरन्स कोणाला आहे मित्रांनो तर असे हॅव बीन अवॉर्डेड नॅशनल अवॉर्ड इन फिजिकल इफिशियन्सी अंडर द नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह. नॅशनल अवॉर्ड ज्यांना मिळाले त्यांच्यासाठी फोर्थ प्रिफरन्स फिफ्थ प्रिफरन्स आहे. आणि सिक्स्थ प्रिफरन्स जो आहे तो अशा कॅन्डिडेटसाठी आहे जे रिप्रेझेंट ज्यांनी केले स्टेट युनियन टेरिटरी युनिव्हर्सिटी स्टेट स्कूल टीम्स ॲट द लेवल मेन्शन इन कॅटेगरी B to D but could not win a medal or position in the same order of preferences. अशा पद्धतीनं मित्रांनो या 6 प्रिफरन्सेस नुसार तुम्ही आता ज्या याच्यामध्ये बसणार आहात तुमचं सिलेक्शन ची जी प्रोसेस आहे ती या पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. थोडक्यात प्रिफरन्स असणार आहे.
परंतु हे सगळे जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो करणार आहात. आणि हे जे सर्टिफिकेट आहेत हे क्लिअर त्या फेडरेशन्स कडनं किंवा युथ अफेअर स्पोर्ट्स मिनिस्ट्री कडनं झालेले असले पाहिजेत. प्रत्येक प्रिफरन्स मी आता तुम्हाला सांगितले. परंतु तरी सुद्धा तुम्हाला जर काही डाऊट असतील या संदर्भातले तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीची ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ जी आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथनं तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित वाचा आणि मगच मित्रांनो अप्लाय करा. मित्रांनो आता बघूया की हे झाले प्रेफरन्सेस. आता याच्यामध्ये गेम्स किती आहेत तर मित्रांनो तब्बल 65 वेगवेगळे गेम्स आहेत आणि जवळपास सगळेच गेम्स याच्यामध्ये कव्हर आहेत. तर हे तुम्ही सगळे गेमची जी लिस्ट आहे 65 मित्रांनो ही लिस्ट आहे या स्पोर्ट्सची ही व्यवस्थित वाचून घ्या आणि मग अप्लाय करा. सो इथे आता तुम्हाला जी लिस्ट आहे ती अवॉर्ड सर्टिफिकेट आणि स्पोर्ट्स पर्सन जे अप्लाय करणार आहेत तर ती लिस्ट दिलेली आहे की कुठल्या याच्याकडनं हे जे तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते इश्यू झालेलं असलं पाहिजे. ते इंटरनॅशनल कॉम्पिटिशन बद्दलचं सेक्रेटरी ऑफ द नॅशनल फेडरेशन ऑफ द गेम कॉन्कर्ड या पद्धतीने सगळं दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया मित्रांनो काय आहे तर मस्ट बी इंडियन सिटीजन ऑफ इंडियन असलं पाहिजे. त्याच्यानंतर एज लिमिट जी आहे तर प्रत्येक पोस्ट नुसार वेगवेगळं आहे. तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स जे आहे ते 18 ते 30 वर्ष आहे 18 to 30 इयर्स. आणि हे अप टू म्हणजे एज जे आहे कन्सिडर होणार आहे फर्स्ट जानेवारी 2023 पर्यंतचा लक्षात ठेवा. Inspector of Income Tax age 18 to 30 years. Then stenographer grade 2 18 to 27 years. Tax assistant 18 to 27 years. Multitasking MTS 18 to 25 years. आणि कॅन्टीन अटेंडंट 18 to 25 years. ठीक आहे. हे आहे अनरिझर्व कॅटेगरी साठीचं एज क्रायटेरिया. आता जर का तुम्ही कॅटेगरी मधनं बिलॉंग करतायत SC ST कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो इथे एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. 10 इयर्स इन केस ऑफ SC ST कॅन्डिडेट मे बी अलाउड. ठीक आहे. तर या पद्धतीचं हे सगळं एजचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला फॉलो तुम्ही जर करत असाल तर अप्लाय करायचा आहे मित्रांनो. पुढे बघूया. आता याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर क्वालिफिकेशन वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळं आहे. जसं की इथे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर साठीचं जे क्वालिफिकेशन आहे कुठलीही डिग्री असणारा याला अप्लाय करू शकतो. फक्त ज्यांच्याकडे ते सर्टिफिकेट आहेत स्पोर्ट्सशी रिलेटेड सॉरी हा स्पोर्ट्स कोटा आहे लक्षात ठेवा. स्टेनोग्राफर ग्रेड 2 12th पास पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट साठी अप्लाय करताय तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो MTS साठी जे आहे मॅट्रिक्युलेशन जर तुमचं कंप्लीट आहे 10वी पास आहात तुम्ही याला अप्लाय करा. कॅन्टीन अटेंडंट मॅट्रिक्युलेशन तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त तुम्ही त्या सगळ्या क्रायटेरिया मध्ये मित्रांनो बसले पाहिजे हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे जाऊया. आता मित्रांनो याला अप्लाय करताना तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे त्याच्यावर जाऊन अप्लाय करायचं आहे. www.incometaxmumbai.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय मित्रांनो करता येईल करायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. लास्ट डेट 19 जानेवारी 2024 आहे. 19 जानेवारी ऑलरेडी 22 डिसेंबर पासून सुरुवात ऑनलाईन ऍप्लिकेशनला झालेली आहे. सर्टिफिकेट काय काय तुम्हाला अपलोड करायचे त्याची लिस्ट इथे दिलेली आहे. ऍप्लिकेशन फीस 200 रुपीज ऑफ ऍप्लिकेशन फीस मित्रांनो आहे. 200 रुपये फीस आहे ऍप्लिकेशन फीस जी रिफंड होणार नाही. पुन्हा कुठल्याही कारणाने तुम्हाला ती परत मिळणार नाही. ठीक आहे. बाकी बघूयात काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहेत का. आता याच्यामध्ये एक्झाम मित्रांनो कुठलीही नाही आहे. परंतु इथे तुम्ही जर स्टेनोग्राफर साठी अप्लाय करत आहात तर मित्रांनो इन रिस्पेक्ट ऑफ अपॉइंटमेंट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 2
the selected candidate will be required to qualify the skill test. Skill test तुम्हाला क्वालिफाय करावी लागणार आहे. For this purpose the dictation test will be for 10 minutes. 10 मिनिटाची ही टेस्ट असणार आहे स्टेनोग्राफर गेट 2 साठी आणि याच्यामध्ये तुम्हाला 80 वर्ड्स पर मिनिट and transcription will be 50 words per minute English and 65 words per minute Hindi. ठीक आहे. ओनली ऑन कम्प्युटर्स ही टेस्ट तुम्हाला स्किल टेस्टला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी अप्लाय करणारे कॅन्डिडेट लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो टॅक्स असिस्टंट या पोस्ट साठी जे अप्लाय करणारे कॅन्डिडेट आहेत त्यांना सुद्धा मित्रांनो इथे द सिलेक्टेड कॅन्डिडेट को टॅक्स असिस्टंट साठीच्या will be required to qualify the data entry skill test. डेटा एंट्री स्किल टेस्ट आहे. याच्यामध्ये 8000 की डिप्रेशन पर आवर. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 8000 की डिप्रेशन या टेस्टला तुम्हाला सामोरं जायचं आहे डेटा एंट्री स्किल टेस्ट साठी. ठीक आहे. बाकी मला वाटतं कुठल्याही पोस्ट साठी मग कुठली टेस्ट इथे मित्रांनो नाही आहे. व्यवस्थित वाचून घ्या आणि मला असं वाटतं की मी संपूर्ण माहिती जी महत्त्वाची या ऑनलाइन फॉर्म भरतानाच्या दृष्टीने आहे ती सगळी तुम्हाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही डाउट्स मित्रांनो असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा किंवा डायरेक्ट कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. चला इथेच थांबतो. परंतु मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, ऐका आणि जास्तीत जास्त एलिजिबल कॅन्डिडेट पर्यंत शेअर करायला विसरू नका. बोर्डेज करियर अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या सगळे जाहिराती नोटिफिकेशन त्याच्यानंतर फ्री लेक्चर्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि तुम्हाला ते अटेंड करता येतील. थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.